आज मी बनवणार आहे कॅरट केक. हिवाळ्यामध्ये गाजराच्या हलव्याऐवजी तुम्ही असा कॅरट केक पण बनवू शकता. त्यासाठी लाल बुंद असलेले छान गाजर घ्यायचे, ते किसून घ्यायचे. आणि इकडे मी दूध थोडं 1/3 करायला ठेवलेलं आहे. हे दूध 1/3 झालं की यात तूप टाकायचं, म्हणजे ते तूपही वितळून जाईल. तूपही त्यात मेल्ट होऊन जातं, तुपाचं त्यात पाणी होऊन जातं आणि थोडं ढवळून घ्यायचं. अशा प्रकारे ढवळून घेतलं की मी इकडे गाजर किसून ठेवलेलं आहे. गाजर छान लाल बघून घ्यायचं. मी प्रीहीट करायला एक कढई, त्यात थोडं मीठ आणि एक स्टँड ठेवलेलं आहे. प्रीहीट होईपर्यंत आपण इकडे तयारी करूया. 1 कप मी गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा, त्यात 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचा खाण्याचा सोडा, आणि मी इथे गूळ वापरलेला आहे. 1 वाटी गूळ. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. आणि सगळं आपलं दूध आणि यातल्या मिक्सरमध्ये दूध, तूप आणि साखर ह्याच्या मिक्सचरमध्ये सगळे इन्ग्रेडियंट ओतायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. त्यातच गाजराचा किसही टाकला. ते छान एकसारखं फिरवून घ्यायचं, खूप नाही फेटायचं. 1-2 वेळा फेटलं, त्यातले प्लम्स काढून घ्यायचे आणि छान ते मिक्स करायचे. त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची. तुम्हाला वाटेल तर त्यात दूध वेळेवर थोडं वरून घालू शकता. मला थोडं पातळ वाटत होतं म्हणून मी दूध घातलं. नंतर ते मी प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवलं आणि 45 मिनिटापर्यंत होऊ दिलं. 45 मिनिटानंतर हा केक असा छान झाला. छान स्पंजी झाला आणि हेल्दी पण झाला. मी तुम्हाला कट करून दाखवते किती छान झालेला आहे. यात थोडी मी चेरी पण टाकली होती, वेलची पूड पण टाकलेली आहे, इसेन्स पण टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता. बघू शकता किती स्पंजी आणि ज्युसी झालेला आहे. छान टेस्टी हेल्दी असा केक एकदा नक्की ट्राय करा.